मागच्या काही दिवसापासून जिल्हा प्रशासन आहे, पोलीस प्रशासन, एसपी साहेबांना आहे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्हा प्रशासनामार्फत काही उपक्रम सध्या चालू आहे, त्याच्या पण थोडक्यात आपण माहिती देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर पत्रकार बांधवांना काही प्रश्न विचारायचे असेल ते आपण आपण सध्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आहोत आणि उन्हाळ्याचे सीझन असल्यामुळे आपलं खरीप हंगामी सीझन आणि तत्पूर्वी जे काही पूर्वतयारी करायची असेल प्रशासनामार्फत त्याची आपण सध्या कारवाई सध्या सुरू केलेली आहे आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम आणि काही महाराष्ट्र शासन केंद्र शासनची योजना आहे, उपक्रम आहे, त्याचे पण आपण अंमलबजावणी आता सध्या जोराने सुरू केली आहे. आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपण जलतारा असं एक मोहीम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण त्याच्या काम सुरू केलेली आहे. आणि सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये शेती प्राधान्य जिल्हा असल्यामुळे पीक आहे, पीक नुकसान आहे, पाऊस आहे, सगळे एकमेकांशी जुळले असल्यामुळे तशा पद्धतीने आपण पिकाचे उत्पन्न वाढवू शकतो, तसेच पीक नुकसान कमी करू शकतो आणि आपला भूजल वाढवू शकतो. त्यासाठी जलतारा सोप्या भाषेमध्ये शोषखड्डा आहे. 5 बाय 6 फूट खोलीची एक शोषखड्डा आहे. प्रत्येक एकरला एक शोषखड्डे आपल्याला बांधायची आहे. तो ऑलरेडी सुरू केलेली आहे. 2 दिवसामध्ये 200 जलताराची बांधकाम झालेली आहे आणि प्रत्येक एकरला एक असं आपण टार्गेट दिलेली आहे. तो पुढच्या 1 महिन्यामध्ये पावसाळ्यापूर्वी आम्हाला आशा आहे की जे काही आपण उद्दिष्ट दिलेली आहे तालुक्याने तो ते कृषी विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती विभाग, जलसंधारण विभाग या माध्यमातून आपण साध्य करतो. तसेच गाळमुक्त धरण नंतर नाला खोलीकरण, रुंदीकरण याचे पण अभियान सुरू झालेले आहे. सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी महोदयांच्या त्यांच्या पण मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभहस्ताने काम सुरू झालेले आहे आणि याचे पण गेल्या वेळेसला आपलं ऑलमोस्ट 1 कोटी घन मीटरची आपण गाळ काढला होतो. या वेळेला पाऊस चांगला असल्यामुळे बऱ्यापैकी तलाव आणि धरण भरल्यामुळे आपल्याला तेवढ्या प्रमाणाने नसलं तरीही मॅचिंग आपण ते क्वांटिटी गाळ या वेळेला पण काढूया. मोठ्या प्रमाणे नाळामध्ये पण आपण गाळ काढण्याची काम सुरू केलेली आहे. याच्यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग तसेच कृषी विभाग हे सगळे मोठ्या प्रमाणाने सहभाग ते करत आहेत. आपल्याकडे ऑलमोस्ट बऱ्याच अशासकीय संस्थांनी पण इच्छा केलेली आहे गाळमुक्त धरण अभियानमध्ये सहभाग होण्यासाठी. नाम फाउंडेशन, BGS असं सारखे संस्थे, NGOs पण आपल्यासोबत काम करत आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण शेतपालन रस्त्याची पण मोहीम हाती घेतलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की वाढत्या यांत्रिकीकरणामुळे आणि शेतमजुरांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना जे समस्या सामोरे जावं लागते त्याला टॅकल करण्यासाठी आपण प्रत्येक गावाला अवजारे बँक स्थापन करतो आणि ते अवजारे बँक वाहतुकीसाठी, शेतमाल वाहतुकीसाठी जे काही पूरक भौतिक सुविधा पाहिजे, शेतरस्ता पाहिजे त्याची पण आपण सध्या सर्वे सुरू केलेली आहे आणि विविध योजनेचे निधीच्या अभिसरणातून आपण या शेतपालन रस्त्याची मोहीम पण आपण सर्व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, खासदार महोदय, सर्व आमदार महोदयांची पण याच्यामध्ये त्यांच्या पण आपण मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्या फीडबॅक घेऊन आपण या मोहीम सुरू करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड या जिल्ह्यांनी गेल्या वर्षी पण केले होते, यावर्षी पण असं आपण करणार आहोत. त्याचे पण नियोजन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आपण केलेली आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व विकासाची कामाची आणि बाकी सर्व अंमलबजावणी, अग्रिस्टॅक आपण ऐकले असेल, अग्रिस्टॅकची पण सध्या फार्मर ID नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्याकडे आता आज अखेर 52% शेतकऱ्यांची शेतकरी ID, फार्मर ID जनरेट झालेली आहे. नंतर PM किसान मध्ये जेवढे काही शेतकरी आहेत त्याच्या 80% शेतकऱ्यांची फार्मर ID रजिस्ट्रेशन झालेली आहे. आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या सेतू केंद्र, आपला सरकारी सेवा केंद्रामध्ये जाऊन फार्मर ID जनरेट करून घ्यावी, जेणेकरून केंद्र शासन, राज्य शासनाने जे अग्रिस्टॅकची फार्मर ID बंधनकारक केलेली आहे सो त्याच्यामुळे त्यांना सगळ्या प्रकारचे शेती कृषी संलग्न योजनेसाठी फार्मर ID कंपल्सरी आहे. त्यांनी लवकर घ्यावी जेणेकरून कोणीही वंचित राहणार नाहीये. याचे पण आपण आव्हान सर्व शेतकरी बांधवांना केलेली आहे.
याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व इतर उपक्रम सध्या सुरू आहेत. त्याच्यानंतर आता आपण काही नियमांकडून प्रश्न काय असतील तर आपण जलयुक्त शिवार संदर्भात काही काम चालू आहे का आपण? जलयुक्त शिवारचे काम पण सुरू आहे. जलयुक्त शिवार आणि पीएम केएसवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असं दोन्ही योजना जलसंधारण विभाग मार्फत सध्या अंमलबजावणी सुरू आहे आणि त्याच्या मला वाटते नियमापेक्षा जास्त काम झालेली आहे. त्याच्या एक्झॅक्ट फिगर्स आमच्याकडे सध्या नाही आहे, ते आपण तुम्हाला शेअर करूया. सर, जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती किती पाणी साठा पिण्यासाठी आहे, किती टँकर्स लावले, किती बिन अधिकाऱ्यांचा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केलेला आहे? टंचाई आराखडा मंजूर आहे का? टंचाई आराखडा जिल्हा प्रशासन मार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाला ऑलरेडी सादर केला गेलेला आहे. यावेळेस सद्यस्थितीत दोन गावामध्ये भूम तालुक्यातला दोन एकूण 4 टँकरे यावर्षी चालू आहेत आणि एकूण 9 विहिरी अधिग्रहण या ठिकाणी आजपर्यंत झालं आहे. ही कालची रिपोर्ट आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांची मनमोहनची VC होती, त्या VC मध्ये पण आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे. पाणी किती टक्के साठा किती किती टँकर्स 4च आहे. प्रस्तावित 2 सर, प्रॉब्लेम येतो की खरीपाच्या खताचं नियोजन करत असताना आपण DAPचे जे आवंटन आहे ते 20,000 मेट्रिक टन नोंदवतो. वास्तविक पाहता एकूण सोयाबीनचं जर क्षेत्र गणित धरलं तर 85,000 मेट्रिक टन DAPची आपल्याला गरज असते. पण 20,000 मेट्रिक टन DAP आणि इतर खतं जवळपास समथिंग 65,000 मेट्रिक टन असतात. त्यामुळे DAPचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा पडतो, काळा बाजार होतो आणि दुकानदार अक्षरशः दुपटीनं दीडपटीनं मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं काळ्या बाजारात विक्री करतात. मग त्या अनुषंगानं ही जी सिस्टीम लावलेली आहे आपण 20,000 मेट्रिक टनाची, ही पारंपरिक सिस्टीम आहे. जवळपास 40 वर्षांपासून ही सिस्टीम चालू आहे. याचं अवलोकन केलं गेलेलं नाही, कोणत्या खताची गरज आहे हे पाहिलं गेलेलं नाही आणि त्याच पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं खताची मागणी होत असल्यामुळे काळ्या बाजाराला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळतं. त्याबद्दल आपण काय करणार? याच्या संदर्भात सकाळी आपण सर्व कृषी जिल्हाधीक्षक कृषी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची पण बैठक घेतली. त्याच्यामध्ये आता येत्या मे 1ला सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामी बैठक होणारच आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्याची सर्व कृषीविषयी सर्व बाबीची सविस्तर आढावा होणार आहे. तत्पूर्वी आपण पूर्वतयारी आढावा बैठक आज सकाळी आपण घेतलो होतो. त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं आहे युरिया, DAP, NPK त्याच्या किती साठा आपल्याकडे आहे, किती गरज आहे त्याच्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आपण सूचना केलेली आहे. त्यांनी पण आता आपण रेल्वे आपल्याकडे काही लोड अनलोडिंगसाठी आपल्याकडे काही रेल्वे रेक पॉईंट नव्हती, त्याचे पण रेक पॉईंट आता डेव्हलप करतो. त्याच्या पात्र पण आपण DRM ला पण इश्यू केलेली आहे. सो अशा प्रकारचे जे भौतिक सुविधा आहे ते पॅरलली पुढच्या काही महिन्यामध्ये निर्माण होईल आणि प्रत्येक कॅटेगरीला किती लागणार आहे, सोयाबीन आणि बाकी पिके किती लागणार आहे त्याच्या वर्कआउट आपण जिल्हाधीक्षक कृषी करायला सांगितलं आहे. ते मला आशा आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये तो पण स्ट्रीमलाईन होईल. सर, जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेची कामाची काय परिस्थिती आहे? कारण काही कामं लोकवाट्यामुळे स्थगित आहेत असं माहिती नाही. एक विषय आहे त्याच्यामध्ये अगोदर सांगतो मी. एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही आहे, पण जवळपास 500 असं प्लस स्कीम आहे आणि 323 स्कीमी कम्प्लीट आहे. हे आजच्या आकडा बोलतोय. कम्प्लिशन इन द सेन्स फिजिकल कम्प्लिशन आहे. बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचे जे प्रॉब्लेम आहे ते आहे आणि 10% जे तुम्ही लोकवाटाचे जे प्रश्न होते त्याचीही बरेच ठेकेदारांनी आमच्याकडे निवेदन दिले होते की ते 10% लोकवाटा पुरा होत नाही. तर त्याच्यामुळे त्याचे जे पेमेंट आहे ते काम कम्प्लीट झाल्यासुद्धा ते पेमेंट अडकले आहे. तेही आम्ही शासनाकडे त्याची पत्रव्यवहार केलेला आहे की शासनाकडून काही रेझोल्युशन जर असेल त्याची पत्र आम्हाला अपेक्षित आहे. आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी आता काम कम्प्लीट नाही आहे त्या ठिकाणी आम्ही नेहमीच मीटिंग आता घेत आहोत. पाणी पुरवठा आणि त्याची कामाचे आमचे डिव्हिजन पण आम्ही केलेले आहे की 0 to 25%, 25 to 50%, 50 to 75% आणि 75 to 100%. हे 4 बॅरिकेडमध्ये किती कामे आहे आणि कोणती आहे. आता तुम्हाला माहिती असेल शासनाने 100 दिवसाचे जे टार्गेट आम्हाला दिले होते ते पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा होते.
त्याची जी टार्गेट आहे त्याची आम्हाला जवळपास 90% टार्गेट आमची ऑलरेडी अचीव्ह झालेलं आहे आणि बाकी जे काही आहे तेही आम्ही काही दिवसात अचीव्ह करणार. लोकवाटा काय गुत्तेदारांनी भरावा असं काही काढलं नाही आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीनं तो जे 10% रक्कम आहे ते एक जुना जी आर होते त्याच्यामध्ये असे कन्फ्युजन आहे. त्याच्यामध्ये ते बरेच जिल्हा परिषदमध्ये सगळे जिल्हा परिषदेमध्ये तसेच आहे 90% फक्त पेमेंट होतोय आणि 10% लोकवाटासाठी ते जे बाकी पेमेंट जे आहे ते अडकलेलं आहे ते शासनाकडे मी पाठवेल. शासनाकडून सुद्धा पॉझिटिव्ह त्याशी जे काय रिपोर्ट येतील आणि लवकरात लवकर. आता ह्या उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये कार्यारंभ आदेश दिलेले काही गाव आहेत आणि त्याच्यामध्ये ते कार्यारंभ आदेश देऊन सुद्धा काम न झाल्यामुळं गावाहून कंत्राटदाराला नोटीस दिलेली आहे. नाही त्याच्यामध्ये फक्त नोटीस नाही. काय सांगायचं नाही त्याच्यामध्ये नोटीस नाही. आम्ही जवळपास 5-6 कंत्राटदारांवर कारवाई सुद्धा केली. त्याची टेंडर सुद्धा रद्द झाली. काही कंत्राटदारांवर 3C ची नोटीस म्हणतोय मी त्यांना जीवन प्राधिकरणाचे जे प्रमाणे आहे 3C ची नोटीस 3 वाजत असताना तरी जर काम सुरू नाही केले त्यांची टेंडर रद्द केली जाते. त्याची जिथपर्यंत काम झालेलं आहे त्यांना MD रेकॉर्डिंग केले जाते आणि इतर उर्वरित कामांना नवीन टेंडर केले जाते. त्याच्यामध्ये अगोदर आम्ही बरेच ठेकेदारांना 3C ची नोटीस पाठवून त्याची कामे रद्द करण्याची प्रस्ताव दिली होती आणि पास पण केली होती ठराव समितीमध्ये. पण त्यापैकी बरेच ठेकेदारांनी आमच्याकडून येऊन त्यांनी हमीपत्र दिले की आम्ही 2 महिन्यात कामं कम्प्लीट करूया आमची रद्द करू नका. त्यांनी काहीतरी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे बॉन्डवर लिहून दिले असतं. त्याच्यामध्ये काय होतं की आम्हाला पण काम लवकरात कम्प्लीट व्हावं कारण आता नवीन कामाचं टेंडर करणे आणि ते वाईसमध्ये करणे त्याच्यामध्ये 1 वर्ष जाते. त्यामुळे त्यांना ते शेवटचे काही ठेकेदारांना मौका दिले की तुम्ही 2 महिन्यामध्ये जर कम्प्लीट केलं ठीक आहे नाहीतरी आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. हमीपत्र देऊन 3 महिने झाले अजून पण काम एक हमीपत्र देऊन 3 महिने झाले म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट नाहीये. जर असेल तरी त्यांना ब्लॅकलिस्ट मिळतो. सर मुख्यमंत्री 100 दिवसा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? किती खर्च झाला, किती विकासाची कामं झाली हा काय माहितीच मिळेल. आपला फोन केला तर आपण फोन भेटत नाही, मेसेज टाकला तरी हे आमचं कसं आहे कधी मीटिंग मध्ये असताना कदाचित तुम्हाला म्हणजे तुम्हाला याचे एक सांगतो अनुभवाची पण गोष्ट आहे. मुख्यमंत्री जे 100 डेज जे प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला शासनाने 100 दिवसामध्ये काय काही टार्गेट दिलेलं आहे. ते त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेची मॅक्सिमम डिपार्टमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे ते टार्गेट सुद्धा चांगल्या प्रमाणे ऑलमोस्ट 90% अचीव्ह झालेलं आहे. बरेच ठिकाणी काही ठिकाणी राहिले इंटरनेट प्रॉब्लेममध्ये. पण आमच्या जे जिल्हा परिषदेचे जे 100 डेजचे जे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये शासनाने दिलं त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा संभाजीनगर विभागात पहिल्या नंबरवर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज PCIची टीम पण आलेली आहे केंद्र शासनाकडून त्याची पडताळणी करते. पूर्ण महाराष्ट्रात 6 जिल्हा परिषद याची निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये धाराशिव 1 नंबरवर आहे. पण त्याचबरोबर आम्ही हेही बोलू इच्छितो की 100 दिवसाची बरेच अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आमचं टार्गेट अचीव्ह अजून झाले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आढावा आता चालू आहे प्रत्येक विभागातला आणि त्याच्यामध्ये काम कसे फास्ट करता येईल त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे. एवढं काम चांगलं असताना तुम्हाला पत्रकारांशी संवाद कसा जोडणार? आजच अरे काल रात्री 7:30-8 वाजता आम्हाला माहिती पडलं की आमची निवड झाली आणि 10 वाजता आम्हाला मेसेज आला की आज सकाळी 8 वाजता ते QCIची टीम येणार आहे. सर एक पहलगाममध्ये आपल्या जिल्ह्यातले किती अडकलेत काय माहिती मिळाली आकडा काय? पहलगावमध्ये आता आपण जे सर्व तहसीलदार यांच्याकडून आपण जे माहिती घेतली असता तो आज अखेर आपल्याकडे इथे तुळजापूरमध्ये मंगरुळ येथील एक दुर्गडे कुटुंबीय त्याच्या सदस्यांनी तिथे गेले होते जम्मू काश्मीरमध्ये. पण सुदैवाने काही म्हणजे दुर्घटना घडली नाहीये आणि आता ते सुरक्षित आहे. अमृतसरला आहे आणि त्याचे संपर्क झालेली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांना संपर्क केलेले आहे आणि त्यांना सगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग आणि मदत आपण केली आहे. आणि आपला महाराष्ट्र शासनाने जे कॉमन टोल फ्री नंबर आहे आणि हेल्पडेस्क केलेली आहे त्याच्याशी आपण त्यांना अटॅच करून दिली आहे. त्याच्या व्यतिरिक्त श्री अतुल पाटील आणि त्यांचा जे परिवार आहे ते सध्या जम्मू काश्मीरमध्ये गेले असता सध्या तिथे आहे आणि त्यांच्या परत जे प्रवास आहे 25 तारखेला 3 वाजताची फ्लाईट आहे. त्यांच्याशी बोलणं पण झालं. मंगरुळचे किती जण? मंगरुळचे अमृतसरला आहेत ते जम्मू काश्मीर 8 जण आहेत. आणि अतुल पाटील कुठले? 4 अतुल पाटील जिल्ह्याचे आहेत. धाराशिव तालुक्यातलंच आहे ते. सगळ्याची संपर्क झालाय का काही अतुल पाटील जे आहेत ना त्यांच्याशी संपर्क झाला. मी स्वतः बोलले आणि सुरेश बिराजदार साहेब त्यांच्याशी मी बोलले स्वतः. त्यांच्या कुठले मी गावाचे
एकूण जिल्ह्यातले किती आहेत जिल्ह्यातले पिकं? हा, आता बघा सुरेश बिराजदार साहेबांबरोबर बाकीचे 5 जण, ते 6 जण आहेत आणि त्याच्यानंतर 8 + 4 + 5. अतुल पाटील एक 4 जण. अतुल पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मिसेस आणि 2 मुलं. अतुल पाटील बरोबर किती? 3 जण आहेत त्यांच्याबरोबर. सुदैवाने सगळे 17 जे आपलं धाराशिवकर आहेत ते सुरक्षित आहे. सर, एक महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की आपण विकास निधीचा जो 200 कोटी विकास निधी दिलेली आहे त्याची नेमकी कारण कुठल्या विषयासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे 200 काम, आणि त्याच्यात स्थगिती दिली त्याचं निराकरण झालेलं आहे का? तर स्थगिती राज्य शासनाने दिलेली आहे, तेवढंच आहे. नेमकी कारण काय आहे? कारण काय आहे ते प्रशासकीय कारण आता आम्ही ते सांगू शकत नाही. जे त्याच्यामध्ये राज्य शासनाकडून स्टे आलेली आहे तेवढं आपण खालच्या यंत्रणा आपण कम्युनिकेट केलेली आहे. बरोबर आहे ते सगळं. आकडेवारी त्यांचं असं म्हणणं आहे की 30 किंवा 31 तारखेच्या पूर्वीचे तो आकडा किती आहे आणि नंतरचा आकडा, तो आकडा हो. सांगा. आता आपला नियत होती 408 कोटी, त्याच्यापैकी ऑलमोस्ट 200 कोटी 198 कोटीची काम याच्यापूर्वी म्हणजे निवडणूक होण्यापूर्वीच प्रमाणावर वितरित झालेली होती आणि त्याचं काम पण सुरू होऊन बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जे प्रमाण झालेली आहे आणि काम जे सुरू झालं नाहीये ते 238 कोटी एवढं कामांना आता स्थगिती मिळाली आहे. आता येत्या 1 मेला जिल्हा वार्षिक योजनेची बैठक आहे सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या, त्या बैठकीमध्ये पुढचे निर्णय घेतले जाईल. सर, कराच लागून प्रश्न आहे, त्याच्यात काही टक्केवारीची देखील चर्चा झाली होती. तशी काही तक्रार आपल्याकडे प्राप्त नेमकी तक्रार कुणी केली आपल्याकडे? नाही, आमच्याकडे काही कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे. पवनच्या संदर्भात काही तक्रारी होत्या आणि आता पण जवळपास 3 जणांनी त्या संदर्भात तक्रार केली आहे. 1 जण उपोषणाचा पण इशारा दिलेला आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की कंपनीचे जिल्हास्तरीय कार्यालय सुरू करायचा पण विचार आपण केला होता. मग त्या संदर्भात नियोजन झाले कसं? नाही, आता आजच नुकतंच तुमच्या बैठकीपूर्वी आपण जिल्हास्तरीय जे पवनचक्की कंपनी आणि याच्या संदर्भात जे समन्वय समिती आहे सभा आहे आपण ते घेतलं होतो. आणि दुसरी सभा होती मी त्याच्यापूर्वी पण नियतकालिक सभा झाली होती. आणि याच्यामध्ये जे उपविभागीय स्तरीय जे समिती असतात दर आठवड्यामध्ये जे समितीची बैठक होतात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे तक्रार आहेत त्याचे निरसन होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अवॉर्ड आहे लँड अवॉर्ड आहे ते पारित केले जातात. सो त्याचे आपण आढावा घेतले. आज त्याच्या फिगर्स पण माझ्याकडे आहेत. जे ओव्हरऑल 4 उपविभाग अधिकारी समिती समोर एकूण 180 तक्रार प्राप्त झाली होती. त्याच्यापैकी 84 तक्रारची निकाली काढण्यात आली आहे आणि राहिलेले जे 96 तक्रार आहेत ते पुढच्या 15 दिवसामध्ये आपण निकाली काढण्याची सूचना. त्या समितीवर शेतकरी प्रतिनिधी घेतलेला आहे का सर? शेतकरी प्रतिनिधी आता घेण्याची सूचना आहे. आपण आता सर्व एसडीओ कडून यादी घेतलेली आहे ती प्राप्त पण झाली. शेतकरी प्रतिनिधी एसडीओ लेवलला आहे, जिल्हास्तरीय पण आपण शेतकऱ्यांची आपण समाविष्ट केलेली आहे. हो, मेडिकल कॉलेज संदर्भात परवा मुख्यमंत्री महोदयांची अलीकडे बैठक झाली होती. त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव मेडिकल कॉलेजची पण आढावा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घेतली होती. आणि त्याच्यामध्ये आता सध्या जे मेडिकल कॉलेज जे जागा पाहिजे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट निम्म्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळाली आहे. म्हणजे आता सध्या ITI कॉलेजचे जे प्रेमायसेस आहे त्याच्यामध्ये 15 एकर पैकी ऑलमोस्ट 9 एकर त्यांना मिळाली आहे. राहिलेले जे 6 एकर आहे ते त्यांना वर्ग करण्यात येईल. आणि त्याच्यानंतर पाटबंधारे विभागाची पण 6 एकर त्यांना हस्तांतरित केलेली आहे. सो आता मेडिकल कॉलेजला अटलिस्ट आता जे प्रमा मिळाली आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये निविदा होऊन वर्क कार्यालयामध्ये पण होईल त्याच्या तोपर्यंत त्यांना जे काही राहिलेले जमीन हस्तांतरणाचे ते प्रक्रियेत ते होईल. सर, पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न आहे. रेशनची वाहतूक करणारे जे वाहनं आहेत त्यांना GPS न लावता गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षांपासून ती वाहनाची वाहतूक केली जाते आणि अशी वाहतूक ही इलिगल मानली जाते शासन नियमानुसार. जो कंत्राटदार आहे त्यांना आतापर्यंत असेच वाहनातून वाहतूक केलेली आहे. या प्रकरणी बातम्याही प्रसिद्ध केल्या. आपल्या स्तरावर काही चौकशी झाली आहे का, काही समोर आलंय? त्याच्या संदर्भात सध्या मी जिल्हा अधिकाऱ्यांकडून माहिती त्याच्यापूर्वी मी एक आढावा घेतलो होतो. त्याच्यामध्ये सर्व वाहतुकी ज्या होतात नियमाप्रमाणे होतात
आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे एकदा जिल्हा कोषाधिकाऱ्यांकडून आपण तुम्हाला सांगतो. 14 फेब्रुवारीला 13ला जी घटना घडली तांदूळ विक्रीची, त्या प्रकरणामध्ये ट्रक जी वापरली गेली ती कंत्राटदाराची नव्हती आणि जो आरोपी होता तो अल्पवयीन असल्याची आमची माहिती आहे. पोलीस प्रशासनानंतर त्यात काय केलंय काय आम्हाला समोर स्पष्टीकरण दिलेलं नाही त्या संदर्भात. नाही तोच ना, आता 14 जे प्रकरण आहे त्याच्यानंतर लगेच FIR पण दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर ते संबंधितांना पण नोटीस पण तामील करण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनामार्फत त्याची चौकशी सुरू आहे. पुरवणी जबाब द्यावा लागला कारण त्यात बेसिक असं आहे की कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या विश्वासातली माणसं देणं अपेक्षित आहे, तशी माणसं दिली गेलेली नाही आणि आरोपीचं नाव बदललं गेलेलं आहे. जो काही TP वगैरे आहे त्याच्यात खडाकोट म्हणजे नाव वेगवेगळे आहेत, सलीम अलीम. आमच्या माहितीनुसार तर तो अल्पवयीन आहे. सरांना जर अपडेट असेल तर सरांनी सांगावं काय त्या डोकी पोलीस स्टेशनला नोंद झाली. याच्याबद्दल पण आपण काय केलेली आहे. आता याच्या चौकशी करण्यासाठी पण आपण ऑलरेडी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या आदेशाखाली एक समिती पण फॉर्म केलेली आहे. आता समितीला पण आता चौकशी करण्याचे आदेश आपण 15 दिवसापूर्वी 1-2 आठवडे दिलेली आहे. त्याच्या त्यांना आपण 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. लवकर त्याच्या चौकशीवर पण सादर होईल. त्यानंतर आपण तुम्हाला सांगतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे वर्गामध्ये अतुल पाटलांच्या गावाचं नाव महालिंगी आहे. तुळजापूर तालुका महाळंगी तुळजापूर तालुका. आराखड्याच्या संदर्भात काय सध्या स्टेटस आहे? आराखडा कुठल्या दिशेने त्याचं तुळजापूर विकास आराखडा संदर्भात सर्वांना माहितीच आहे की उच्चस्तरीय समिती समोर सादरीकरण झालेली आहे. उच्चस्तरीय समितीने मान्यता पण दिलेली आहे. नंतर फोनवर बोलणं झालं आणि उच्चस्तरीय समितीमध्ये फक्त CS मॅडम असतात आणि बाकी सर्व प्रशासकीय अधिकारी असतात. त्यामुळे तिथे सादरीकरण पण झालं आणि त्याच्यानंतर मंजुरी पण मिळाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण तुळजापूरची भेटीमध्ये तिथे आपण त्यांना सादरीकरण पण केले. तिथे पण इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलेली आहे. आता फक्त शिखर समिती जी आहे CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या समितीची एक बैठक होणे अपेक्षित आहे. त्याच्या बैठकीनंतर फॉर्मल GR निघतील. त्याच्यानंतर पुढचे कामकाज सुरू होतील. उच्चस्तरीय समितीमध्ये 1800 कोटी ही मान्यता मिळाली आहे. सर, केंद्रीय पुरातत्व विभागाची जी टीम येणार होती पाहणी करण्यासाठी, ती कधी येणार आहे आणि काय? केंद्रीय ASI ची टीम रिटायर्ड DG जे आले होते त्या पाहणी पण केले, बट त्याच्या अधिकृत अहवाल आमच्याकडे काही आले नाहीये. ते स्टेट आर्किओलॉजी विभागाला ते देऊन त्यांच्या मार्फत काही करस्पॉन्डन्स आहे निर्णय ते घेतील. मगाचा जो विषय होता राशनच्या उमरग्यामध्ये कर्नाटक मधला काही वेगवेगळे प्रोसेसिंग करून वेगळ्या पद्धतीने विकला जातो बऱ्याच तक्रारी होत्या. ऍडजस्टमेंट जिल्ह्याचं मोठं रॅकेट आहे राज्याचं. याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही, ते बघावं लागेल, मी विचारतो. फार विचित्र चालू प्रकार त्याच्यावर प्रकाशन लक्ष देण्याची गरज आहे. तर आपण काही दिवसापूर्वी कचरकोंडीला दादाच्या भेट दिली होती. त्यानंतर आपण प्रशासनाला गावातील सूचना दिल्या शर्तोच्या ठेवा शर्त उच्च तर नाही आणि मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणतात निधी नाही, कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे दिले नाही. मात्र ते कॉन्ट्रॅक्टदार दर महिन्याचं पेमेंट जमा म्हणजे बिल तर जमा करते. वेस्ट डबिंगचे प्रश्न आहेत ते पण संवेदनशील विषय आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधी स्थानिक म्हणजे खासदार महोदय असो आमदार महोदय असो त्यांनी पण दखल घेतलेली आहे. आणि नगरपालिकेची सध्या त्यांच्याकडे रिसोर्सेस आहे ते लिमिटेड आहे, तो पण फॅक्ट आहे. आणि त्यांनी याच्यापूर्वी बायोमायनिंग एजन्सी त्यांनी नेमलेली आहे. त्यांनी जे काही काम केलेली आहे तो त्यांना जेवढा काही वर्कआउट मिळेल तेवढं त्यांनी काम केलेली आहे. आता राहिलेले जे काम आहे पहिला लँड रिक्लेम करणे. आपण असं पण आता प्रपोजल देतो की लवकरात लवकर जिल्हा वार्षिक योजनेमधून पण आपण याच्या जे आराखडा आहे प्रस्ताव आहे सादरीकरण करून सन्माननीय पालकमंत्री महोदयांची मान्यता घेऊन याच्या जे काही बायोमायनिंगचे जे टेंडर आहे निविदा काढून वन्स अँड फॉर ऑल पहिले ते जे मोठं डोंगर आहे ते क्लिअर करणे आणि लँड रिक्लेम करणे याच्या सध्या नियोजन आहे. आणि ऑलरेडी त्याचे एस्टिमेट नगरपालिकेपासून केलेली आहे. आणि याच्यानंतर तिथे
शाश्वत पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प उभा राहावी, तिथे MRF फॅसिलिटी सेटअप करावी, याचे पण त्यांच्या DPR शासनाकडे गेलेली आहे. तत्पूर्वी लँड रिक्लेमेशनची काम केली पाहिजे. तो आम्ही तसा प्रस्ताव होता जिल्हा नियोजन समितीसमोर मांडतो आणि लवकर मंजुरी मिळणार आहे असं आमचा. सर, तिथं 200 किलोमीटर जवळपास कचरा आहे आणि 90 क्युबिक मीटरचे 2 वेळेस टेंडर काढण्यात आले, फक्त 90 क्युबिक मीटरचे. आणि हे टेंडर काढलेले असताना सुद्धा तसंच कचरा आहे. त्याच्यामध्ये काही अपहाराचे पण प्रकार घडलेले आहेत. त्या संदर्भात आमदार महोदय सुनील साहेबांनी प्रश्न विचारले होते. त्याच्या पुढे चौकशी झाली तर त्याच्या प्रकारावर काहीच होऊ शकले नाही. कसं आहे, आता हे जे आहे आरोग्याचे विषय आहे आणि घनकचरा जे विषय आहे, आरोग्य आणि एक सेन्सिटिव्ह विषय आहे. आता जेवढं काही याची पूर्वी काम झालेली आहे, किती झालेली आहे त्याच्या पाहिजे आपण पंचनामा करूया. राहिले किती काम आहे तेवढं आपण एस्टिमेट करून त्याचे आपण काम केले पाहिजे. अदरवाईज म्हणजे चौकशी आहे ते प्रशासकीय बाबाचे होत असतात, बट आपल्याला हे काम तातडीने केले पाहिजे असं आपण ऑलरेडी सूचना नगरपालिका प्रशासनाने केलेली आहे. म्हणजे विशेष असं काय उल्लेखनीय काम झालं आपलं जिल्हा परिषदचं? ही जे 100 दिवसाची जे आजची टीम आली होती ना, त्याच्यामध्ये 7-8 मुद्दे होते. त्याच्यामध्ये बेसिकली जिल्हा परिषदमध्ये जसे बसण्याची जागा किंवा पाण्याची जागा, स्वच्छता, हे सगळेच मेन होते. आणि E-ऑफिसची सुरुवात झालेली आहे, किती फायली E-ऑफिसमध्ये झाले असे विषय होते की तक्रारी किती निकाली काढले. ते म्हणजे 10-12 विषय होते. वेबसाईट सुरू आहे ऑनलाईन. आणि त्याच्यामध्ये राईट टू सर्व्हिसेसमध्ये किती सर्व्हिसेस जे आहेत ते ऑनलाईन केले गेलेलं आहे. ते पथनिर्देशित अधिकाऱ्यांचे किती नाव त्यांनी केले आणि किती राईट टू सर्व्हिसेसमध्ये प्रत्येक विभागाने नमूद केलेलं आहे ते त्याची नियोजन होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक विभागाला म्हणजे राज्य शासनाकडून प्रत्येक विभागाला इंडिव्हिज्युअल टार्गेट पण दिलेलं आहे. ते विभागाचे सचिव महोदयांनी प्रत्येक विभागाला, कारण त्यांच्या डिपार्टमेंटला पण टार्गेट दिलं आहे, त्यांनी ते टार्गेट खाली प्रत्येक जिल्ह्यांना वाटप केलं आहे. तुळजापूर मंदिर गाभाऱ्याचा जो विषय होता त्याच्याबाबत प्रशासनाचा काही निर्णय झाला आहे की ते गाभारा पुनर्बांधणी करण्याचा, त्याची आत्ताची स्टेटस किंवा त्याच्या निर्णयावर प्रशासन आलाय? हेच सांगतो, हे पण संवेदनशील विषय आहे. आता काल पण आम्ही मीटिंगमध्ये चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये मुख्य जे गाभाऱ्याचे प्रश्न आहे, आता सर्व स्टेट ऑर्गनायझेशन टीमने पाहणी केलेली आहे आणि सन्माननीय आपला सांस्कृतिक विभागाचे मंत्री महोदयांनी पण पाहणी केली आहे, CM साहेबांनी पण पाहणी केली आहे. सो ते ऑलरेडी सर्वात जे वरिष्ठ अधिकारी आहे, मंडळी आहे, दखल घेतलेली आहे. त्यांनी सूचना केलेली आहे आणि सेकंड ओपिनियन त्यांनी घ्यायला पण स्टेट आर्किओलॉजी विभागाला सांगितलं आहे. सो ते स्टेट आर्किओलॉजी विभाग आणि ESI ते कन्सल्ट करून ते आम्हाला टेक्निकल बद्दल मार्गदर्शन करतील, तेव्हा आपण छोटी नाही घेऊया. वाशी ते येरमाळा दरम्यान चोरीचं मोठं प्रमाण आहे. संध्याकाळी चढत्या वाहनामध्ये सर्व साहित्य लंपास केले जाते. असे केसेस आपल्याकडे आहेत. त्यात नेमकं आतापर्यंत काय तपास आला कुठे नाही. आणि दुसरा एक असं अंबाजोगाई गावाचा रहिवासी चोरी येरमाळा पाट्यात झाली आणि पोलीस स्टेशन सांगतात त्यांना की तू राहणार कुठं अंबाजोगाई, तिथे या पार्क दाखल करा. केस आपल्याकडे प्रकार काय झाला नेमकं? ह्याच्या म्हणजे तुम्ही जे स्पेसिफिक अंबाजोगाईचं म्हणताय तर ती केस मला माहिती नाही, पण मी निश्चितपणे सांगतो तुम्ही जर आढावा खरोखर जर बघितला तर मी स्वतः आणि दोन DYSPचं ते ज्युरिडिक्शन येतं आणि 2 पोलीस स्टेशनचं ज्युरिडिक्शन येतं. एकूण 64 किलोमीटरचा पॅच आहे आपला, जो तिकडं एडशी टोल नाका इकडं अलीकडचा तिकडचा तो पारगाव. तर त्या टोल नाक्यापर्यंत आपण 4 सेक्टर्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. 2 फिक्स पॉईंट नाईट राऊंड त्या ठिकाणी 2 फिक्स पॉईंट लागतात. विथ वेपन त्या ठिकाणी टीम असतात. आणि मी खात्रीनं सांगतो ह्याच्या अगोदर इन्सिडन्स होत होते त्या ठिकाणी, पण म्हणजे गेल्या 2-2.5 महिन्यात एक सिंगल इन्सिडन्स त्या ठिकाणी नोंद नाही. एक घटना छोटीशी ऍक्च्युअल आहे, म्हणजे मी खरोखर मी स्वतःही नाईटला 2 वेळेस चेक केल्या त्या गोष्टी, 2-3 वेळेस व्हेरीफाय केल्यात आणि इतर टीम पाठवून देखील. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर ते त्या पॉकेटमध्ये कमी झालं आणि एडशी टोल नाक्याच्या इकडच्या बाजूला एक इन्सिडन्स घडला. त्याच्यात देखील आपण 4 आरोपी त्याच वेळी अटक केले 2 तासात आणि त्यांच्याकडनं त्या मुद्देमाल रिकव्हर केला. त्याच्यातला ऑलमोस्ट 80% मुद्देमाल त्या ठिकाणी रिकव्हर आहे. 18 तारखेला केस नोंद आहे सर, विस्कीचं बिअर
पळविले म्हणजे त्या चालू बॉक्स पळविले चालू गाडी पण 18 तारखेला नोंद आहे येरमाळा पोलीस स्टेशनला सर. येरमाळा ते नाथवाडी पाटील ह्याच्या म्हणजे मी ते म्हणणार नाही, मी ह्याचं समर्थन नाही करणार. एखादी घटना घडली तर ती, पण आपले 100% प्रयत्न चालू आहेत आणि अगोदरच्या तुलनेनं तिथे खूप इम्प्रूव्हमेंट आहे, खूप म्हणजे आमूलाग्र इम्प्रूव्हमेंट आहे. आपण एकदा कधी म्हणजे माझं आपल्यालाही विनंती आहे, काही सजेशन्स आपल्याकडनं आले, कारण आपण ते कसे पॉईंट आयडेंटिफाय केले माहितीये, म्हणजे त्यांचं मोडस म्हणजे त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, ते किती स्पीडमध्ये गाडीवर चढतात, गाडी 50 किलोमीटर 60 किलोमीटरचा स्पीड कुठं कुठं कमी होतो, असे पॉईंट्स आपण आयडेंटिफाय केले. ते 3 पॉईंट्स आपल्याला मिळाले, म्हणजे तिकडे जातानाचे 2 आणि येतानाचे 2 असे पॉईंट्स आयडेंटिफाय केले. त्यांची पद्धत बघितली, म्हणजे ते जी ठिकाणं तिथून म्हणजे तिकडून मांजरसुंब्याकडनं अलीकडे येताना घाटावर ते कुठे चढतात आणि तिथून पुढं कुठे ते माल टाकतात आणि पुढं ते स्वतः कुठं उतरतात, हे सगळा अभ्यास केला. 2 कर्व आहेत, म्हणजे ते चढ पण आहे आणि तिथं वळण पण आहे, असे पॉईंट आहेत. त्या ठिकाणी गाडीचा स्पीड कमी होतो, 50, 55, 60 मॅक्सिमम होतो. तर असे पॉईंट्स आयडेंटिफाय केले आणि त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेत आपण. सर आमचा अनुभव असा आहे, म्हणजे संबंधित याच्या कोणाला की ते प्रकार वाशी पोलीस स्टेशनला जावं म्हणजे येरमाळ्याला गेले नाही, वाशीला गेले, ते म्हणजे अंबाजोगाईला तोच व्यक्ती आहे, तो व्यापारी आहे. आणि विशेष असं झालं की त्यांनी बाजारात गेले आणि ते चोर जे विकत होते त्यांच्याकडे जाऊन ते पकडले, पोलिसांना आणल्यासोबत पोलिसांनी तिथं त्यांच्याकडे समझोता केला, एफआयआर वगैरे दाखल नाही केला, समझोता केला आणि त्या चोरांना सोडून दिले. ते चोर कुठे म्हणजे ते मी जर काही हीच ती घटना असेल तर ती बकरी तो व्यापारी तिकडे अंबाजोगाईचे बीडचे आहे, गाडी गेली असं त्यांचं म्हणणं आहे. बकरी चोरून गेली आणि ती गाडी पुढं हैदराबाद पुढं साऊथला गेली. आता त्याच्यात गाडी गेली, तक्रार कुठे घडली, घटना कुठे घडली, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारल्या आणि ती गोष्ट तिकडे दाखल होत नव्हती, ती आपण दाखल करून घेतली आणि तपास आपण केला. सर की ग्रामीण पोलीस स्टेशनला धाराशिव शहरात जागाच मिळत नाही का? आम्ही वारंवार सूचना करून सुद्धा प्रशासन त्याच्यावर गांभीर्याने लक्ष घेत नाही. ते ग्रामीण भागातल्या लोकांना जर तक्रार द्यायची असली तर ते पोलीस स्टेशनला जायला धाराशिव शहरातून एवढ्या लांब, तुमच्या एवढ्या मोठ्या जागा आहेत, तुम्ही आता ते नवीन इमारत पण बांधली आहे, मग ग्रामीण पोलीस स्टेशन धाराशिव शहरात आणायला काय अडचण? अनेकदा सूचना केल्या सर, मागच्या एसपीना पण केल्या होत्या, पण ते काय सिरियसली घेतलं जात नाही. लोकांची गैरसोय होते ना. एकतर ग्रामीण भागातून कुठून लोक येतात, जवळपास 17-18 गावांसाठीचं ते ग्रामीण पोलीस स्टेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे, जास्तच. तर ते गावात एवढ्या मोठ्या आपल्या जागा आहेत, आता तिथे क्राईमचं वगैरे काम झाले. जिल्हाधिकारी साहेब, तुळजाभवानी मंदिर कर्मचाऱ्याचा जो बँक गॅरंटीचा विषय होता की त्यांनी तो बंद करावी, रद्द करावी, मागे आपल्याला पण त्यांनी पत्र केलं, तर त्या संदर्भात काही निर्णय झाला? त्याच्या संदर्भात काही निर्णय नाहीये. त्याच्यापूर्वी जे सध्या सुरू आहे सध्या चालू ठेवण्याची आपण निर्णय घेतलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल बंधाऱ्याची प्रशासनाची आणि रिक्रुटमेंट आणि सगळ्या गोष्टी बघता जसं आहे तसं आपण सध्या ठेवण्याचे निर्णय घेतो. मंदिर संस्थांमध्ये जे व्हीआयपी पास दिले जातात, ते व्हीआयपी पासची व्याख्या मंदिराच्या दृष्टीनं काय आहे आणि काही पास जे आहेत ते काढल्यानंतर पुन्हा तेच पास वापरले जातात, तिथे क्रॉस चेकिंगची कुठली यंत्रणा नाहीये. त्याच्यामध्ये पण काल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. व्हीआयपी पास संदर्भात जे काही आपल्याकडे तक्रार आलेली आहे, निवेदन आलेली आहे, आता त्याच्या पण पुन्हा रिव्ह्यू केलेली आहे आणि काही सूचना आपण मंदिर व्यवस्थापनाला केलेली आहे, व्यवस्थापकांना, की त्याच्या पण लवकर तुम्हाला पण आपण शेअर करणार आहोत. याच्या जे व्हीआयपी पास संदर्भात काय रेग्युलेट करायची आहे त्याचा लवकर आपण एक SOP जाहीर करणार. किती कोटा आहे व्हीआयपी पासचा प्रत्येक प्रतिनिधीला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा कोटा आहे किंवा जे पास तुमचे प्रतिनिधी आहेत त्याच्यावरचे मंडळ बोर्ड ऑफ याच्यावरचे, तर व्हीआयपी म्हणायचं नेमकं कुणाला काय? तर कर्नाटक, आंध्र, ती यादी जर सहज बघितली ते लक्षात येतं की यातले कुणाची ओळख नसावी. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग की तिथे ज्यावेळेस तुम्ही पास दिले जातात ते पास घरी गेल्यानंतर ते टिअर करणं किंवा त्याला काही पिन करणं अपेक्षित होतं, परंतु ते पास पुन्हा येऊन ते वापरले जातात असं स्वरूपाच्या काही सगळ्या गोष्टीची आपण काल सविस्तर आढावा घेतलेली आहे आणि त्याच्यावरती SOP पण आपण लवकर इश्यू करणार आहोत. सर, नृत्य संदर्भात काही पोलीस खात्याकडनं आपल्याला त्याचा अहवाल आलाय का? काही पुजाऱ्याच्या संदर्भात ज्या चर्चा होत्या किंवा ती नावं आली, मंदिर संस्थांच्या बैठकीत काही निर्णय झाला किंवा त्याचं काही स्टेज आहे? हो, काल आपण ट्रस्टच्या मीटिंगमध्ये पण याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये आपण सर्व
पुजारी मंडळी आहे त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे. त्यांना पण आपण बोलवून त्यांचं काही हे आहे त्यांचं पण आपण मनोगत ऐकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सध्या पोलीस विभागाकडून पण चार्जशीट दाखल झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जे काही आता संशयित आरोपी आहे सो आता त्याच्यावर आपण मंदिर व्यवस्थापकाला सूचना केलेली आहे की त्यांनी याची माहिती घ्यावी पोलीस विभागाकडून. तसेच आपण पुजारी मंडळी पण सूचना केलेली आहे की जोपर्यंत या न्यायालयामध्ये निर्दोषी म्हणून घोषित होईपर्यंत त्यांना ते पूजेचे जे पाळीमध्ये ते नाव आहे ते देऊ नये असं आपण त्यांना सूचना केलेली आहे. मंदिर प्रवेश तुमच्या सूचनेला मंदिर पुजारी मंडळाकडून असेल किंवा व्यवस्थापन काय म्हणजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय? तोच ना तो मी सांगितलं आहे त्यांना पुजारी मंडळाशी पण आपण चर्चा केलेली आहे. त्याच्या शेवटी आता पुजारी मंडळ ऑलमोस्ट 4-4.5 पुजारी तुळजापूर, बोबी, पाळेकर, उपाध्याय या 3 कॅटेगरीमध्ये आहे. सो त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे. त्यांचे पण आपण काय म्हणणं ऐकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं पण म्हणणं आहे की मंदिरची जी पावित्र्यता राखून ठेवण्यासाठी त्यांची पण भूमिका प्रशासनाची सहमत आहे की जे काही असा दोषी आढळून आलेले आहेत सो ते दोषी सिद्धल्यानंतर नक्कीच ते पण बंदी त्यांनावर बॅन ते लावणार आहेत आणि त्याच्यानंतर बंदी प्रशासन पण त्यांना हे करणार आहे, कारवाई करणार आहे. पण तत्पुरता निर्दोष मुक्त होईपर्यंत त्यांचं जे नाव आहे त्यांनी कृपया पूजेची पाळीमध्ये त्याचं नाव त्यांनी शिफारस करण्यास आपण त्यांना सूचना केली. सुस्पष्ट भाषेमध्ये नावं आलेली आहेत त्यांना तोपर्यंत मंदिरात पूजा करता येत नाही असा निर्णय घेतला सुस्पष्ट सांगायचं सूचना केलेली आहे. हो किती नाव आहे सर अशी की त्यांना पूजा न करता येणार ते आपण ते मंदिर व्यवस्थापकाला सूचना केली. अंमलबजावणी कधीपासून ते होईल आता लवकर पण आपण कितपत नाव आपल्याला फिगर्स तोच मी सांगितले आहे. टेम्पल तहसीलदार आणि PI त्यांनी त्याच्याकडून माहिती घेऊन खात्री करून त्यांनी कळवावी आणि तसं आपण सूचना पुजारी मंडळाला पण कळवतो. सर मंदिरमध्ये देवळे कवायते कायदा लागू आहे आणि जर अशा पुजारी जर असं काय गैरकृत्य केलं तर 23 मंदिरात प्रवेशाची कारवाई होती. पण हा जो गुन्हा घडला तर मंदिराच्या बाहेर आहे मग असं करता येतं का? ते पण आपल्याला हो तोच हे पण चांगला मुद्दा आपण मांडले की मंदिरची बाहेर जर घटना घडली तरीही देऊळ कारवाईत आणि आपला घटनामध्ये पण आहे की सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी, हेल्थ हे सगळ्या गोष्टी आहेत. शेवटी कसं आहे म्हणजे विषय आहे सेन्सिटिव्ह, सगळ्यांना माहिती आहे आणि देवी भक्त पुजारी यांचे जे रिलेशन आहे हे पवित्र आहे. सगळे जपून ठेवणे हे सगळ्यांचे कर्तव्य आहे. प्रशासनाचे पण आहे आणि मंदिर पुजारी मंडळाचे पण आहे. असं त्यांना आवाहन केलेली आहे. सर प्रशासकीय मध्यवर्ती इमारत ते न्यायालय या दरम्यान कुठेही आपलं स्पीड ब्रेकर नाही. इतक्या फास्ट वेगात येतात. अनेक अपघात झाले आहेत. 3 व्यक्ती दगावलेले आहेत. तर दुतर्फा स्पीड ब्रेकर करण्यात येईल कारण हा राष्ट्रीय महामार्ग शहरांतर्गत रस्ता येतो. तर ते आपल्याला अधिकार आहेत आणि ते प्रशासकीय इमारतीपासून ते रस्ता सुरक्षा समिती म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण या विषयी चर्चा करून मंदिर संस्थांचे आपण अध्यक्ष आहात. देवळे कवायत असं पाहायला गेलं तर निजामाचा कायदा आहे. IPC बदललं, BNS झालं. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे का किंवा आपण त्यासाठी थोडा याच्यामध्ये भाष्य करण्याची काही भाषा आपल्याला प्रश्न आहे. आता बार्शीच्या ह्याच्यामध्ये काही ड्रग्स आरोपी सापडले त्यांचं 4 आरोपींचं परंडा कनेक्शन दाखवलं जातंय. आपल्या संदर्भात आपण त्यांची माहिती घेतली आहे त्याचं काय स्टेटस आहे, किती आरोपी आहेत आणि बार्शी पोलिसांचे आमचं जे बोललं झालं ते मोठं रॅकेट असते त्याच्यामध्ये शाश्वती त्यांनी व्यक्त केलेली काही तपास त्या दृष्टीने आपण केलाय का? आपली टीम पाठवली त्यांच्याशी आमची टीम समन्वयामध्ये आहे. त्यांच्याकडे जे आरोपी निष्पन्न होतील आणि त्यांना परांड्याच्या किंवा आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जी मदत लागेल ती सर्व मदत सर्व माहिती त्या ठिकाणी आपण त्यांना देणार आणि त्यांच्याशी समन्वयानं म्हणजे कठोर कारवाई होईल ह्याच्याबद्दल सगळे प्रयत्न करावेत आणि अशा आम्ही त्यांनाही विनंती केलेली आहे आणि त्यांना जे लागेल ते सगळं सहाय्य आपण करणार. त्याच्यामध्ये जो आरोपी दहलीज नावाचा जो आरोपी सूत्रधार आहे आणि त्याच्या बहुतेक ठिकाणी पेडलरीचं काम केलेलं आहे. जसं उदाहरणार्थ बीड जिल्हा असेल, उदाहरणार्थ सोलापूर आणि धाराशिव अशी काही आपल्याकडे त्या संदर्भात काही माहिती आहे का? आरोपी आपल्या रडारवर किती आरोपी होते त्याच्या पूर्वी सर्व्हिलन्सवर किती? त्यांनी तर म्हणजे आपण तपास बार्शीमध्ये सुरू आहे त्याच्यामुळं मी तिथल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे.
आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आमच्याकडे अशी अशी तक्रार बरेच नागरिक करतात आहे की त्याच्यामध्ये इतर देखील आरोपी असावेत आणि त्यांचं नेटवर्क असावं, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि अवेअर केलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांना जे जे मदत लागेल, म्हणजे त्यांना जे माहिती लागेल, त्यांना जे काही रेड करायचे असतील त्या लागतील किंवा त्यांनी आपल्याला सांगावं, आपण देखील आम्ही त्याच्या समन्वयात राहून सगळ्या गोष्टी करणार. एक प्रश्न असा आहे आपल्यासाठी की तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील तपास अधिकारी बदलावा असं तुळजापूरकरांची मागणी आहे. त्या संदर्भात निवेदन सुद्धा दिले गेले. ते पोलीस अधीक्षक म्हणून आपण वरिष्ठ आहात, काय त्याच्यावर निर्णय झाला आहे किंवा तपास अधिकारी बदलणार आहे का तेच राहणार आहे? तपास अधिकारी बदलावा ह्याच्याबद्दल तर निवेदन माझ्याकडं अप्राप्त आहे, पण मी अगोदर देखील सांगितलं आणि आता देखील सांगतो की त्याच्यात अतिशय कठोर पद्धतीनं आणि एकदम बारकाईनं सगळे बारकावे रेकॉर्डवर घेऊन तपास झालेला आहे. आणि इथून पुढे देखील त्याच्यात ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या पुरवणी दोषारोपात सादर केल्या जातील. कुठलीही लूपहोल त्याच्यामध्ये कधीच राहणार नाही याची सगळी दक्षता आतापर्यंत घेतली आणि इथून पुढे देखील घेणार. धाराशिव ऑनलाईन फंड आहे, त्याला किती आरोपी अटक आहेत सर? आरोपपत्र खूप मोठं पानाचं दाखल झालं, मात्र खूप मोठे आरोपी अजून अटकेत नाहीये, मोठमोठी नावं नाही. 22 आरोपी. तर काय अडचणी येतात? त्याचे अडचणी अशा काही येत नाहीयेत, त्याचेही प्रयत्न चालू आहेत. माळुंगा येथे 250 एकरवर ऍटॉमिक एनर्जीचा वापर करून वेअर हाऊसचा एक प्रोजेक्ट होणार असल्याचं आमदारांना किसन पटेल यांनी सांगितलं. त्यासाठी तुळजाभवानीची जमीन दिली जाणार आहे मंदिर संस्थांची. त्या संदर्भात काही ठराव झालेले आहेत का? आपली काही चर्चा त्या संदर्भात झालेली आहे का? नाही, अगदी प्रिलिमिनरी स्टेजेसवर आहे. अजून याच्यामध्ये काही फक्त सुरुवातीला चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये काही ठराव अजून झालेली आहे. याच्यामध्ये केंद्र शासनचे ॲटॉमिक एनर्जी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते येऊन पहिले शहराची पाहणी करणार आहे. ते सुटेबल आहे की नाही, फिजिबल आहे ते सगळे बघणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या काही प्रोसिजर आहे निर्णय ते घेतले जाईल. माझा प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांना आहे. साहेब, राज्य सरकार नगरपालिका सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. कोल्हापूर नगरपालिकेची मालकीची असलेली घाटशी रोडची वाहन पार्किंग जी मंदिर संस्थांना हस्तांतरित झाली, ज्यापासून 2,27,00,000 रुपयाचा रेव्हेन्यू मंदिर संस्थांना भेटला. कोल्हापूर नगरपालिकेचं नुकसान झाल्याचं असं वाटतं का आपल्याला? शेवटी आता हे बघितले पाहिजे. आता महसूलचे नुकसान याच्यापेक्षा जास्त ते तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय बाबी, ते जमीन कोणाच्या ताब्यामध्ये आहे ते सगळं बघूनच ते प्रक्रिया झालेली आहे. सो आणि शेवटी G2G ट्रान्झॅक्शन आहे, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटच आहे. एसपी समाजाचं परंतु आपण एक शेवटी प्रश्न घेऊया. 22 आरोपी फरार आहेत. फरार रिलेटेड आहे का? रिलेटेड असेल ठीक. तर 22 आरोपी फरार आहेत. त्या आरोपींच्या अटकेसाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत. आणि दुसरा प्रश्न त्याला की काही हिस्ट्री स्टेटस आहे की जे काही वारंवार ऑफर करतात तर त्यांच्या प्रोक्लेमेशन अंतर्गत कुठली आपण कारवाई करतोय का किंवा काय स्वरूपात त्या गुन्ह्यात हिस्ट्री शीट राहत असेल तर त्याच्याबद्दलचं मी आपल्याला वेगळं ब्रीफिंग निश्चितपणे देणार आहे. आपण विशेष अशा काही टीम आपण काय तयार केल्यात का किंवा पाठवलेत का? त्या टीम तयार आहेत आणि त्या ऑपरेशनल आहेत. तर दुसरे एक मी निश्चितपणे सांगणार आहे. तर त्याला मी डेटाबेस तयार करतो आणि मग आपल्याला देतो. आपण ज्या MPDAच्या केसेस केलेल्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्याच्यात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि निर्णय घेतले. तर हे डिटेल्स मी आपल्याला निश्चितपणे शेअर करणार आहे. आणि त्याच्यानंतर तडीपारीच्या कारवाई आपण केलेल्या आहेत त्या देखील मी आपल्याला एक वेगळं ब्रीफिंग आपल्याला प्रेस नोट्सच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की ज्यावेळेस कोर्टामध्ये रिमांड केलं त्यावेळेस असं सांगितलं गेलं की ड्रग्सच्या व्यवहारातून जी आर्थिक संपत्ती कमवली गेली जप्त करणं बाकी आहे किंवा त्याचा शोध घेणं बाकी चालू आहे. तर त्या अनुषंगाने काही प्रयत्न केले जातात ते किंवा कोणाची संपत्ती किती आहे महसूल विभागाशी काही पत्रव्यवहार केला जातोय का? अजूनही मी हे सांगतो की ह्याच्यात पुरवणी चार्जशीट दाखल होईल आणि त्याच्यामुळं तपासातल्या सगळ्या बाबी आता ते आपल्याला रिव्हील नाही करता येणार. धाराशिव साखर कारखाना ऑनलाईन फ्रॉड किती आरोपी अटक आहेत? सर, एक लास्ट प्रश्न आहे. बांधकाम विभागात अनेक 5 वर्षामध्ये तक्रारी झाल्या, पण बांधकाम विभागाने एकही कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही, एकाने ब्लॅकलिस्ट केली नाही. अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्याबाबत आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयात माहिती घेतली. एकही कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेला नाही. याच्यात काही विषय माझ्या कानावर आले नाही. मला लेखी पण काही निवेदन प्राप्त नाही. ते बघूया आपण बांधकाम एका उमरग्यामध्ये एका माजी आमदाराला 3 टर्म राहिलेल्या आमदाराला रस्त्यावर उतरून अवैध धंद्याच्या विषयी
आंदोलन करावं लागलं. खरंच उमरग्यामध्ये परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे का लोकप्रतिनिधींना, नागरिकांना? तुम्ही तुमच्या पोलिसिंग चॅनलला कसं पाहताय सगळं? आणि डायरेक्ट तुमची माहिती काय आहे? निवेदन देण्याची परिस्थिती इतकी निवेदन देण्यासारखी किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना जावं लागेल, सत्ताधारी ते आमदार होते. त्याच्यामध्ये जी घटना आहे बेसिकली, ज्या घटनेमुळं हे जे लोकांमध्ये ही भावना आहे, तर त्या भावनेबद्दल मी सांगतो की ती घटना जी घडली ती घटना दुर्दैवी आहे. पण त्या घटनेत त्याच दिवशी म्हणजे आपण 16 तासाच्या आत 3 आरोपी आणि त्याच्यानंतर 4था मुख्य आरोपी हे आपण अटक केले. आपण स्वतःहून त्या गुन्ह्यामध्ये स्वतः फिर्यादी होऊन आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि स्वतःहून कारवाई केलेली आहे. आता इतर जे लोकांचं जे म्हणणं आहे त्याच्याबद्दलचं स्टॅटिस्टिक्स मी आपल्याला देणार नाही, कारण किती गुन्हे घडतात आणि त्याच्यापैकी किती कमी झाले म्हणजे खूप सक्सेस झाला असा माझा तो बघण्याचा दृष्टिकोन नाही. गुन्हेगारी कमी करणं, अवैध गुन्ह्यांवर किंवा अवैध ह्याच्यावर परिणामकारक कारवाई करणं हा मुख्य उद्देश आहे आणि तो रिझल्टच्या माध्यमातून आपण देणार, एवढं नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि राहील हे सगळे प्रयत्न आपण करणार. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.